गेले अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे आणि या रखडलेल्या कामाचा त्रास कोकणवासियांना होतोय। याच कोकणातला एक पेणमधला युवक आहे, तो आता सध्या पायी प्रवास करतोय। मुंबई गोवा महामार्गाचा संबंधित कार्यालयाला, अधिकाऱ्यांना आणि सरकारला संदेश देतोय। आपल्या सोबत आहे, काय सांगाल, तुमचं नाव काय आणि कुठून तुम्ही सुरुवात केली होती? नमस्कार, माझं नाव चैतन्य उषा लक्ष्मण पाटील। मी पाटणी कासू पेण रायगडचा रहिवासी आहे। मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे। माझं कोणताही राजकीय पक्ष नाही, कोणतीही संघटना नाही, की नागरिक म्हणून गेले बरेच वर्ष मी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती काम करतोय। रस्त्यावरील असणारे खड्डे, ब्लॅक स्पॉट हे भरण्याचं स्वतः म्हणजे खड्ड्यांचं काम भरण्याचं काम करत असायचो। त्याच्यानंतर मग जेव्हा पदव्युत्तर झाल्यानंतर मग संबंधितांना मी GPS च्या माध्यमातून फोटोज काढून ते पाठवायचो। तर कधी 24 तासात तर कधी 48 तासामध्ये ते काम व्हायचं। मग हे करत असताना मी बरंच जेव्हा अपघात होता त्या अपघातग्रस्तांची सहकार्य करायचो। मला रायगड पोलिसांकडून जीवनदूत पुरस्कार देखील आहे। पण मग हा डेटा आल्यानंतर गेले अजून देखील वर्ष महामार्ग बनतोय, तारीख पे तारीख हा महामार्गावरती मिळतंय। मंत्री, खासदार, आमदार जे काय वरून हेलिकॉप्टरमधनं पाहणी करतात, चांगल्या लक्झरीज गाडीमधनं, त्यांना नागरिकांच्या व्यथा कळणार नाही, अजून देखील अपघात होतात। मग ते अपघात थांबणार कसे? मी जेव्हा RTIच्या माध्यमातून डेटा मागवला दादा, हा तुम्ही बघू शकताय, तर हजारोंच्या संख्येमध्ये 3000च्या वरती जर अपघात होत आहेत, लोकांचे ऑन रेकॉर्ड मृत्यू होतात, तर ऑफ रेकॉर्ड किती असेल? आणि मग या नागरिकांना न्याय कसा मिळेल? आणि जे लोक मृत्युमुखी पडले ठीक आहे, पण ज्या लोकांचा कायमस्वरूपीच अपंगत्व आलं त्या लोकांच्या कुटुंबियांचं काय? आज कोकणाचं अर्थकारण ह्याच्यानी बिघडते दादा। जो आपला ह्याच्यामध्ये बोलू शकतो की जेव्हा एखादा अपघात झाल्यानंतर त्या कुटुंबियांवरती येणारा संकट, त्याच्यानंतर आपल्या सर्वांना, कारण की आर्थिक हालाकीची परिस्थिती असल्या कारणास्तव त्यांना मग कुठे मदत घ्या आणि मग आम्ही प्रत्येकाला काही ना काही फुल ना फुलाची बाकली द्यावी लागते। मग ह्याच्याने अर्थकारण बदलतोय। कोकणामध्ये जर रस्तेच चांगले नसतील तर बाकीच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या कशा काय वाढतील? म्हणजे तुम्ही सांगू शकता की कोकणामध्ये बाकी हॉटेल इंडस्ट्री असेल किंवा टुरिझम, या सर्व गोष्टी चालना मिळू शकतोय, पण आज हा एवढा वर्ष महामार्ग रखडतोय। नागरिक मी तर बोलतोय, जर या महामार्गावरती लक्ष दिलं नाही व्यवस्थित तर कोकणातील घरे हळूहळू रिकामी होत राहतील आणि कुठेतरी थांबावं। याच्यासाठी माझं देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं आहोत, आणि म्हणून ह्याच भावनेतून या कोकणासाठी मी नागरिक म्हणून माझे करण्याचे काहीतरी दायित्व म्हणून पलसपेपासून मी पायी चालत चाललोय। आता ह्याच्यामध्ये करतोय नक्की काय मी? तर संबंधित प्रशासनाला दिसण्यासाठी काही ठिकाणी काही ठिकाणी चांगला रस्ता देखील आहे एवढ्या वर्षानंतर, त्याच्याबद्दल मी संबंधितांचे आभार देखील मानतो। पण काही ठिकाणी चांगला रस्ता आणि मध्येच खड्डा आणि ह्याच्याने होणारे अपघात, नाहक जाणारे बळी हे कुठेतरी थांबावेत म्हणून काय करतोय, रस्त्यावरती असणारे जे पोटहोल्स आहेत, ब्लॅक स्पॉट आहेत आणि साध्या त्या दिशादर्शक फलकांचा अभाव, आणि त्याचसोबत तुम्हाला सांगतोय की चांगला रस्ता मध्येच खड्डा आहे, सर्वांचे GPS लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचे फोटोग्राफ्स घेतोय। म्हणजे AC मध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना देखील ते कोऑर्डिनेट टाकल्यावरती ऑन रेकॉर्ड ते दिसून येतील, आणि जेणेकरून या कोकणाची तळमळ, ही नागरिकांची तळमळ, ही व्यथा त्यांच्यापर्यंत जाईल आणि तरच हा महामार्ग व्यवस्थित होईल। आणि कोकणी जनतेने काय करावं याच्यासाठी? चैतन्याला मदत कशी करावी? तर चैतन्याला कुठलाही आर्थिक तुमचं सहकार्य नसलं तरी चालेल, कोणतीही आर्थिक मदत नको, माझ्या व्हिडिओला किंवा कोणत्याही म्हणजे इंस्टाग्राम जे काही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक कमेंट नाही केले तरी चालेल, पण संबंधितांपर्यंत हा विषय टॅग करा। मी पत्रकार जय महाराष्ट्र न्यूजला देखील मी विनंती करतो की आपलं देखील कार्य हे उत्तम आहे, आणि याच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो, मी तुम्हाला देखील दादा लेटर देतोय आज संबंधित ऑथॉरिटींपर्यंत। आणि बरं, मी याच्यामध्ये फक्त सरकारच्या त्रुटी नाही काढत आहे, तर उपाययोजना देखील सुचवतोय। काही ठिकाणी वाहन चालकांचा देखील हेल्मेट किंवा रस्ता सुरक्षिततेच्या गोष्टींबद्दल त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। तर नागरिक म्हणून या गोष्टी केलेल्या पाहिजे असं वाटतं। कितवा दिवस आहे तुझा? आजचा माझा 17वा दिवस आहे। मी सावर्डे इथपर्यंत दाखल झालो रत्नागिरी जिल्ह्यामधून। जवळपास किती किलोमीटरचा प्रवास झाला? आता जवळपास बघायला गेलं दादा तर हा 230च्या वरती गेलेला आहे, आणि मी सर्व्हिस रोड पण कव्हर करतो काही ठिकाणचे। 230 किलोमीटरच्या प्रवासामध्ये तुला सत्तेमधले अनेक आमदार मिळाले असतील जागोजागी, तर त्यांची सुद्धा तुला भेट झाली असेल दादा। मी एक नागरिक आहे आणि सुजान भारतामध्ये जर नागरिकांनी जर ठरवलं ना तर खूप काही बदल होऊ शकतोय। नाही, पण तुझी भेट झाली असेल तर तेव्हा तू काय त्यांना सांगितलंस किंवा काय सुचवलंस? मी संबंधित अधिकारी, संबंधित आमदार, खासदार यांना डायरेक्ट तेच सांगितलं की हा अहवाल घ्या, तुम्हाला तुमच्या AC गाडीमधून कदाचित खड्डे दिसणार नाही किंवा भेगा दिसणार नाही, तो हा अहवाल सादर केला। एक फक्त QR कोड आहे माझ्या याच्यामध्ये, हा QR कोडमधून मी जेवढे चालतोय ना तेवढ्यांचे फोटोग्राफ्स तुम्हाला QR कोडमध्ये आहेत, हे तुम्ही संसदेमध्ये उपस्थित करा
करा, विधानसभेमध्ये उपस्थित करा आणि कोकणातील जनतेला न्याय द्या. आज जे महामार्गावरती होणारे अपघात आहेत, आज कोकणी माणसांचे एवढे अपघात झाले, किती अपघातग्रस्तांना सहकार्य केलं आहे आणि घडू नयेत. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आणि याच तत्वावरती चाललोय. जर सरकारने याच्यावरती कामगिरी केली ना तर मी सांगतो तर हमखास किमान अपघात कमी होतील आणि कोकणकरांचं आयुष्य किंवा अपघात आणि मुंबई गोवा महामार्गावरून जे कोकणवासी प्रवास करतायत त्यांना काय संदेश देशील किंवा काय आव्हान करशील? मी त्या कोकणवासियांना मी मगाशी बोलण्यात देखील झालं आपलं की त्यांना माझा संदेश किंवा आव्हान हाच असणार आहे की कोकणी जनतेने एकत्र या सामाजिक प्रश्नांवरती जर आपण एकत्र आलो ना, विखुरलेले आहोत बऱ्याच ठिकाणी झालं, भले लोकप्रतिनिधी असू दे किंवा कोकणातील संघटना असू दे, श्रेयवादाच्या लढाईमुळे आपण कुठेतरी विखुरलेले आहोत आणि विखुरलेल्यामुळे ह्या आपले जे सामाजिक प्रश्न सुटत नाही आहेत. तर या सत्याग्रहाच्या माध्यमातून 500 किलोमीटर रक्ताचं पाणी करत चाललं आपण या प्रश्नांवरती एकत्र. आज कोकण विभागातील फक्त 2% लोक जरी आली. काय वाटते तुला की अलीकडे जी राजकारणातली परिस्थिती आणि त्याच्यामुळे हे जे विकासाची कामं आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होतोय का सत्ताधाऱ्यांचं? सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष तर होतंच, ठीक आहे, पण याच्यामध्ये याला कारणीभूत कोण पडतं? तो सर्वसामान्य माणूस आणि त्यांचा कार्यकर्ता. जेव्हा आपल्या नेत्याला जेव्हा बोलला ना की बाबा तू चूक करतो, दादा चुकीला चूक बोललं पाहिजे, बरोबरला बरोबर बोललं पाहिजे, कारण की आज देश स्वतंत्र होणार किती वर्ष सत्तेतले 3 मंत्री आणि 4 ते 5 आमदार जवळपास कोकणातले आहेत. होय. काय वाटते तुला की यावाला हा मुंबई गोवा महामार्ग त्यांच्या मार्फत व्हायला पाहिजे होतं का लवकर? त्यांच्या मार्फत देखील व्हायला गरजेचं होतं. आज सर्वसामान्य नागरिक चालण्याची वेळ का आली? कारण की झालं नाही म्हणून तर मी आज चाललोय ना. आज चालल्यानंतर त्रुटी आहेत. आज आमदार खासदार जेव्हा दौऱ्यावरती दादा येतात तेव्हा त्यांच्या पाठीमागं जो काय चाललेला आपला VIP ताफा असतो त्याच्यावरती होणारा खर्च. आज फक्त नागरिक म्हणून माझी विनंती आहे आपल्या जय महाराष्ट्र न्यूजला, मी टाकलेले फोटोग्राफ्सवरती जर काम करतात ना संबंधित यंत्रणा तर होणारे अपघात टळतील. आणि अपघात टळले ना तर शासकीय यंत्रणा, एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर शासनाचा वेळ किती जातोय? पोलीस प्रशासनाला 15 किलोमीटर जा, 15 किलोमीटर ये, 4 व्हीलर घेऊन जा, त्याचा खर्च किती वाढतोय? अपघातग्रस्तांच्या गोष्टी जेव्हा अपघात होतात कोकणामध्ये किती हॉस्पिटल आहेत चांगले? आज त्याच्यामध्ये कोकण रखडतोय आणि कोकणामधले जे प्रश्न आहेत ना, नागरिकांना जेव्हा मुंबईला किंवा पनवेलसारख्या ठिकाणी जेव्हा घेऊन जातात त्या ठिकाणी बाहेरून परप्रांतीयांचे लोंढे आलेले आहेत आणि त्याच्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला मिळतो का न्याय? तुम्ही जाऊन बघा. असं कुठेतरी म्हटलं जातं अधिकाऱ्यांच्या मार्फत की 80% काम पूर्ण झालेलं आहे, 20% काम आहे ते बाकी आहे. पण या 80% कामामध्ये आता तू जवळपास 200-250 किलोमीटरचा प्रवास केला आहेस. तुला हायवेला ज्या सोयी पाहिजेत त्या कुठे आहेत का? ज्या जीवनावश्यक सोयी असतील किंवा प्रवाशांच्या सोयी असतील. मी बोलतो दादा, काही ठिकाणी जीवनावश्यक सोयींचा अभाव देखील आहेत, काही ठिकाणी रस्ते देखील चांगले झालेले आहेत. पण ह्याच्यामध्ये नक्की प्रॉब्लेम कुठं आहे आणि कुठे घोडं आडलं आहे ना, मी कोणासोबत चर्चा करतो? मी संबंधित अधिकारी, संबंधित मंत्री, संबंधित ठेकेदार, संबंधित काम करणारे सफाई कर्मचारी, संबंधित रिक्षावाले आणि संबंधित नागरिक, ह्या सर्वांचं संगनमत करून एक रिसर्च करतो, एक डेटा बनवतो आणि तो कन्सर्न ऑथॉरिटीला सेंड करतो. पहिल्या 2 टप्प्यातील डेटा मी आयुक्तांपासून ते NHAIचे मेन ऑफिसर, रिजनल ऑफिसर असेल, GM असेल, लोकप्रतिनिधी असतील, सर्व आमदार खासदार मंत्री या सर्वांपर्यंत विथ डेटा दिलेला आणि त्यांना विनंती केली आहे की हा तुम्ही संसदेत आणि अधिवेशनामध्ये विषय मांडा आणि लावून धरा. दररोजचा किती किलोमीटरचा प्रवास होतो? दररोजचा माझा डिपेंड दादा, मी किती किलोमीटर, किती स्पॉट मला मिळतात, त्याच्यानंतर किती खड्डे आहेत, किती भेग आहेत. मी रस्त्यावरचे जे असणारे खड्डे आहेत 200-250 किलोमीटरमध्ये तुला किती ब्लॅक स्पॉट मिळाले? बरेच सारे ब्लॅक स्पॉट आहेत. ते QR कोडवर जर दादा तुम्ही स्कॅन केलात ना, परशुराम घाट पाहिला, पण परशुराम घाट अनुभवला, त्याच्या रिलेटेड मी कन्सर्न ऑथॉरिटींना बोललो देखील. मी माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये देखील बोललो आणि कालच मी घाट उतरल्यानंतर सांगितलं की हे जे डायव्हर्शन ठेवलेले त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचे ते डायव्हर्शन ठेवले, ठीक आहे, 1 लेन बनत आहे, पण त्या डायव्हर्शनमध्ये पण खड्डे आहेत, निघालेली खडी आहेत. काल त्या ठिकाणी एक ब्रेक फेल होऊन जवळपास 3 गाड्या एकमेकांना आदळल्याने पडल्यात अशी प्राथमिक माहिती मला मिळाली. म्हणजे होऊच नाही. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर याच्यावरती तत्वावरती आपण काम करूयात. आज 2025 मध्ये आपण चाललोय. अजून किती दिवस प्रवास चालू राहणार? प्रवास हा रस्ता सत्याग्रहासाठी जो प्रवास आहे, कोकणाचे जीव वाचवण्यासाठी हा प्रवास आहे. मग याच्यामध्ये असणाऱ्या बारीक सारीक त्रुटी, कुठे डायव्हर्जन, कुठे काय इश्यू आहे त्यांचा दादा मी डेटा घेत चाललो आहे. भर उन्हामध्ये चाललो आहे. मग त्याच्यामध्ये मला आणि नागरिक मिळतात, नागरिकांचे जे इनपुट्स मिळतात की बाबा हा असा मला पाहिजे होता, या ठिकाणी त्रुटी आहेत. अहो सर्वसामान्य नागरिक अधिकाऱ्यांना कदाचित वेळ देता आला नसेल, पण नागरिक म्हणून जेव्हा जातो त्या ठिकाणी 15 मिनिटं, अर्धा तास, कधी 1-1.5 तास मी घालवला आणि त्याचे नक्की प्रश्न समस्या ऐकून घेतात आणि त्याच्यावरती उपाययोजना आपल्याला करायच्या, सुचवायच्या सरकारला, जेणेकरून की हा जसा महामार्ग रखडला तसे भविष्यात कुठलेही प्रोजेक्ट रखडू नये याच्यासाठी हा सर्व रिसर्च स्टडी चालू आहे. बोलला मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आता कोकणवासीय
चक्क पायी प्रवासाने हा युवक आहे पेणपासून ते जवळपास सिंधुदुर्गपर्यंत जाणार आहे. आजचा 17वा दिवस आहे. इथून पुढे सुद्धा प्रवास सुरू होणार आणि या प्रवासात त्याला ज्या त्रुटी आढळल्यात त्या संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी बोलून तो पूर्ण करतोय. रवींद्र कोकाटे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी.